दरम्यान याच मृत्यू प्रकरणी सुरेश धस यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। हा अपघात की घातपात हे अद्यापही सिद्ध झालेलं नाही असं सुरेश धस म्हणालेले आहेत। परळीतील राखेचे टिप्पर अजूनही बंद झालेले नाहीत। राखेचे टिप्पर सुरू याला प्रशासन जबाबदार आहे। परळीत आजही अवैध राख वाहतूक सुरूच असल्याचं त्यांनी म्हटलं आणि सोबतच या सगळ्यावर प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केलेलं आहे, उपस्थित केलेलं आहे। अपघात की घातपात हे अद्यापही सिद्ध झालेलं नाही असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। रात्री 9:20 ही घटना घडलेली आहे। हे राखेचा टिप्पर म्हणजे हे जे बोगस आणि अवैध राखेची जी लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा। मला वाटतं सौंदाणा गावचे सरपंच दलित सरपंच आहे, या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेला आहे। म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे। परंतु तुम्ही बघा, एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत। आजही राखेचे टिप्पर चालू आहेत, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे।